2022 साली मुल्ला कटर विरोधात दाखल प्रकरणात मुख्य साक्षीदार साक्ष देण्यासाठी येणाऱ्या मुख्य महिलेला धमकी दिल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी भारतीय जनता पार्टीचे नेते प्रकाश चित्ते आणि रिजवान कुरेशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। श्रीरामपुरातील एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे। 2022 साली कुख्यात गुन्हेगार मुल्ला कटर याच्या विरोधात दाखल असलेल्या एका अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात साक्ष देणाऱ्या महिलेला धमकवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। ज्यात विरोधात न्यायालयात साक्ष न देण्यासाठी आरोपीचा भाऊ रिजवान कुरेशी यानं पीडित महिलेस धमकावीत जातीवाचक शिवीगाळ केल्यासंदर्भात पीडित महिलेनं पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भाजपाचे नेते प्रकाश चित्ते आणि रिजवान कुरेशी यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। काल रोजी एका महिला फिर्यादीने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली। त्यानुसार सदर फिर्यादीच्या फिर्यादीवरून सन 2022 मध्ये श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता आणि सदर गुन्ह्यासंदर्भात फिर्यादीचे येत्या 19 जुलै रोजी मान्य न्यायालयात साक्ष होती। तर ती साक्षकामी तिने हजर राहू नये, हजर राहिल्यास तिने आरोपीच्या विरोधात साक्ष द्यावी। याकरिता तिला आरोपीचा भाऊ रिजवान कुरेशी याने काल रोजी दुपारी 3:30 वाजता धमकावले आणि सदर धमकावणे हे त्या महिलेला जे धमकावले तर ते प्रकाश चित्ते यांच्या सांगण्यावरून रिजवान कुरेशीने धमकावले अशी फिर्याद तिने पोलीस स्टेशनला दिली। त्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे, अधिक तपास चालू आहे। दुसरीकडे भाजपाचे प्रकाश चित्ते यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्वपक्षीय हिंदू समाजाच्या शिष्टमंडळानं उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांची भेट घेऊन चित्ते यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला असून या प्रकरणाचा निष्पक्षपातीपणे तपास करावा अशी मागणी केली आहे। हा गुन्हा राजकीय षडयंत्र असून केवळ राजकीय अक्कसापोटी चित्ते यांना फसवलं जात असल्याचा आरोप केला जात आहे। आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी। समाजामध्ये काम करताना, समाजाचं प्रतिनिधित्व करताना काही लोकांच्या डोळ्यावर हे येतंय आणि अशा सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या विरोधामध्ये खोटे गुन्हे दाखल करण्याचं एक सूत्र सुरू झालेलं आहे श्रीरामपूरमध्ये। आणि यापूर्वी असा प्रयत्न आमच्यावरती झाला होता आणि आता प्रकाश चित्तेवरती तो प्रयत्न झालेला आहे आणि प्रयत्न काय तो खोटा गुन्हा दाखल झालेला आहे। तर अशा प्रवृत्तीच्या विरुद्ध सगळे सामाजिक कार्यकर्ते जे आहेत त्यांना जाणीव झाली की असा गुन्हा कोणाच्याही विरुद्ध दाखल होऊ शकतो आणि सामाजिक जीवन एखाद्या संपवण्याचा प्रयत्न होऊ शकतो। तर अशा प्रवृत्तीच्या विरोधात लढा देण्यासाठी म्हणून सगळे कार्यकर्ते सामाजिक जबाबदारीचं भान ठेवून एकत्र आले आहेत, राजकीय मतभेद विसरून एकत्र आलेले आहेत आणि अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल होऊ नयेत आणि कार्यकर्त्यावरती अन्याय केला जाऊ नये या मागणीसाठी आम्ही आज DYSP ऑफिसला श्रीरामपूरला आलेलो आहोत आणि ती मागणी आम्ही DYSP शिवपूजे साहेबांकडे केलेली आहे। या संदर्भात पोलीस प्रशासनाने जर आपल्या भावनांचा विचार केला नाही तर आपल्या पुढचे पाऊल काय असणार आहे? या संदर्भामध्ये पोलीस प्रशासक नक्कीच आमच्या भावनांचा विचार करेल। सत्य परिस्थिती त्यांना माहिती आहे, ते आमच्या भावनांचा विचार करतील। या मागे त्यांनी सत्य परिस्थिती जाणून घेऊन योग्य ते केलेलं आहे आणि इथून पुढे पोलीस प्रशासन ते करेल। आणि जर राजकीय दबावापोटी पोलिसांनी काही चुकीची कारवाई केली तर याच्यामध्ये मोठं जनआंदोलन हिंदू समाजाचं उभारलं जाईल आणि त्याच्यामध्ये सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते राजकीय जोडे बाजूला ठेवून केवळ समाजाच्या हितासाठी एकत्र येतील।